बुलढाणा जिल्ह्यात डिझेल घेऊन आलेलं टँकर पलटी झालं आणि त्यातील डिझेल हे भरून घेण्यासाठी नागरिकांनी मात्र तोबा गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। डिझेल भरताना नागरिकांमध्ये बरेचदा वादही झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबईवरून खामगाव येथे डिझेल घेऊन हे टँकर जात होते। या दरम्यान खामगाव मेहकर रोडवरील गोमेधर फाट्यावरील वळणावर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि टँकर पलटी झाला। याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी टँकर चालक आणि क्लीनरला तात्काळ बाहेर काढलं, मात्र टँकरमधील संपूर्ण डिझेल हे नागरिकांनी चोरून नेलं। खामगाव मेहकर रोडवरील ही घटना आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्या सोबत जोडले। संदीप, आपण पाहतोय की डिझेलने भरलेलं टँकर पलटी झाला, मात्र त्या ठिकाणी आश्चर्यकारक बाब ही आहे की नागरिकांनी ही डिझेल घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी बकेट ड्रम घेऊन तोबा गर्दी केली। काय अपडेट? अगदी बरोबर आहे, कारण पाहिलं तर मेहकर खामगाव रोडवरील गोमेधर फाट्यानजीक वळण मार्ग आहे, ज्यामध्ये यापूर्वी देखील एक अपघात जे आहे ते घडलेले आहेत आणि हा एक डिझेलने भरलेला टँकर जगा वेगात जात असताना चालकाचं या टँकरमधील नियंत्रण सुटलं आणि हे टँकर जे आहे रस्त्याच्या कडेला पलटी झालं। गावकऱ्यांना याची माहिती मिळाली। काही सुज्ञ नागरिकांनी तात्काळ टँकर चालक आणि क्लीनर या दोघांनी बाहेर काढलं। सुदैवाने त्यांना कुठलीही मोठी दुखापत झालेली नाही, मात्र गावात अशा पद्धतीने टँकर पलटी झाल्याची माहिती जी आहे ती वाऱ्यासारखी पसरली आणि हातात मिळेल ते भांड घेऊन जे आहेत हे गावकरी त्या ठिकाणी पोहोचले आणि हंड्रेड स्टील टाक्या असतील अशा विविध भांड्यांमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात डिझेल त्यांनी गोळा केलं, चोरून एक प्रकारे नेलं। या चालक आणि क्लीनर जे आहे ते वारंवार या लोकांना विनंती करत, मात्र त्यांना कोणी जुमानलं नाही आणि त्या संपूर्ण डिझेल जे आहे या नागरिकांनी भरून दिलेलं आहे। बऱ्याचदा डिझेल भरताना काही नागरिकांमध्ये आपसात वाद देखील झाल्याची माहिती आहे आणि सुदैवाने जे आहे यामध्ये कुठलीही जीवितहानी जी आहे ती अपघातामध्ये झालेली नाहीये। मात्र टँकर पेट्रोल पंप चालकांनी ज्या पेट्रोल पंप मालकांनी हे टँकर बोलावलं होतं त्याचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे, कारण नागरिकांनी संपूर्ण डिझेल जे आहे ते आपल्या घरी या ठिकाणी भरून नेलेलं आहे। कारण खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।